नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलवरती आपल्या मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटबद्दलचा एक फ्री कोर्स या ठिकाणी अपलोड करत आहोत. आतापर्यंत या ठिकाणी आपण 15 लेक्चर अपलोड केलेले आहेत. हे 15 लेक्चर तुम्ही जर पाहिले नसतील तर तुम्हाला एकामागे एक बघायची इच्छा असेल तर या 15च्या 15 लेक्चरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. आज आपण या ठिकाणी 16वं लेक्चर घेणार आहोत. 16वं लेक्चर कशाबद्दल आहे? SIP बद्दलच आहे, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टींवरती आहे. आपल्याला आतापर्यंत हे तर लक्षात आलं की SIP करणं का गरजेचं आहे, SIP म्हणजे काय, SIP कोणी करावी, कोठे करावी, या गोष्टी आपल्याला समजल्या. परंतु काही कॉमन मिस्टेक आहेत. या मिस्टेक ज्या काही होत असतात त्या कॉमनली होत असतात. याच्यामधील ज्या काही 10 महत्त्वाच्या मोठ्या चुका आहेत त्या आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चुका तुम्ही तुमच्या ऑलरेडी घेतलेल्या म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या आहात का हे तुम्ही चेक करा, किंवा जे पण या ठिकाणी नवीन SIP सुरू करणार आहेत त्यांनी या 10 चुका नक्की करू नका. ठीक आहे, सुरुवात करूया पहिल्या चुकापासून, म्हणजे मिस्टेक नंबर 1 पासून आपण सुरुवात करूया. पहिली सगळ्यात मोठी मिस्टेक आहे नॉट अलाइंग SIPs विथ फायनान्शियल गोल. आपल्याला हे तर लक्षात आलं SIP करणं चांगलं असतं, SIP केलेली चांगली असते, SIP लॉंग टर्म करण्यासाठी आहे, बरोबर. परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण जी सुरू केलेली SIP आहे ही नेमकी मोडायची कधी, ही सुरू केलेली SIP नेमकी सेल कधी करायची हे आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपला जो काही आर्थिक गोल आहे, फायनान्शियल गोल आहे, तो फिक्स पाहिजे. आपण जी पण SIP सुरू केलेली आहे, मग ती समजा 500 रुपयाची असेल, 1000 रुपयाची असेल, 2000 रुपयाची असेल, 5000 रुपयाची असेल, ही SIP आपल्याला कशासाठी करायची आहे हे गोल आपल्याला माहीत पाहिजे. मग आपल्याला भविष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं आहे, रिटायरमेंटसाठी पैसे गोळा करायचे आहेत, या ठिकाणी लग्नासाठी पैसे गोळा करायचे आहेत, मेडिकल एक्सपेन्सेससाठी पैसे गोळा करायचे आहेत, भविष्यामध्ये आपल्याला एखादी 4 व्हीलर घ्यायची आहे, भविष्यामध्ये आपल्याला एखादं घर घ्यायचं आहे, हायर एज्युकेशनसाठी पैसे गोळा करायचे आहेत. हे जे काही गोळा करायचे जे काही गोल आहेत हे फिक्स पाहिजे. म्हणजे तेव्हाच आपल्याला लक्षात येईल ना की बाबा समजा आपल्याला एखादी 4 व्हीलर घ्यायची आहे येणाऱ्या 10 वर्षामध्ये. मग 10 वर्षामध्ये आपल्याला 4 व्हीलर कमीत कमी 30 लाखाची, 20 लाखाची, 10 लाखाची घ्यायची आहे, बरोबर. तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आजपासून SIP करायची आहे, हे मला तुम्हाला सांगायचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ठीक आहे, ही झाली पहिली मिस्टेक. दुसरी मिस्टेक काय होते माहिती आहे? ही 99% जणांची होते. काय होतं? डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये SIP करू की रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये SIP करू, हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. मी तुम्हाला आज ही कन्सेप्टच दूर करून टाकतो. पहा, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शक्य असेल तर वही आणि पेन घेऊन या नोट्स काढत चला, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी कायमच्या क्लिअर होतील. पहा, सुरुवातीला आपण पाहूया डायरेक्ट बद्दल, त्यानंतर पाहूया रेग्युलर बद्दल. जे काय डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये SIP असते त्याची जी काय इन्व्हेस्टमेंट प्रोसेस असते ती कशी असते? तर आपल्याला डायरेक्ट एकतर AMCच्या या ठिकाणी वेबसाईटवर जायचं असतं आणि डायरेक्टली SIP सुरू करायची, किंवा आजकाल ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत जसं की ग्रो आहे, जिरोदा आहे, एंजल वन आहे, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण डायरेक्ट या ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करू शकतो. रेग्युलरमध्ये काय होतं? तर आपण हे जे काही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करतो, आपल्यामध्ये SIP मध्ये एक व्यक्ती असतो, त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युटर, किंवा या ठिकाणी त्याला ॲडवायझर म्हटलं तरी काय हरकत नाही, किंवा बँकेचा व्यक्ती असू शकतो, म्हणजे इंटरमिडिएट एक व्यक्ती असतो. मग या ठिकाणी आपण काय करतो? आपण हे पैसे डिस्ट्रीब्युटरला देतो आणि डिस्ट्रीब्युटर त्यानंतर SIP करतो. अशा प्रकारची ही सिस्टम असते. दुसरा पॅरामीटर काय आहे? रिटर्न्स. रिटर्न्स हे डायरेक्टमध्ये जास्त येतात की रेग्युलरमध्ये जास्त येतात? तर नक्कीच रिटर्न जे काय आहेत, डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये SIP जेव्हा आपण करतो त्या ठिकाणी रिटर्न जास्त असतात कम्पेअर टू रेग्युलर. आणि जो काही एक्सपेन्स रेशो असतो तो डायरेक्ट SIPचा सुद्धा कमी असतो आणि रेग्युलरचा हाय असतो. सर, एखादं तुम्ही उदाहरण देऊ शकता का? तर पहा, एक तुम्हाला मी उदाहरण ठेवलेलं आहे. हा या ठिकाणी एक म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडचं नाव आहे मोतीलाल ओसवाल लार्ज कॅप. दोन्हीही लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहेत, परंतु पहिला जो काही म्युच्युअल फंड आहे तो रेग्युलर प्लॅनवाला आहे आणि दुसरा जो आहे तो डायरेक्ट प्लॅनवाला आहे. याच्यामध्ये एकच डिफरन्स असतो. या ठिकाणी तुम्हाला वाचता येते एक्सपेन्स रेशो 2.22 आहे. किती आहे? 2.22% एक्सपेन्स रेशो आहे रेग्युलर प्लॅनचा. आणि या ठिकाणी डायरेक्ट प्लॅनचा किती आहे? तर 0.85% एवढा या ठिकाणी एक्सपेन्स रेशो आहे डायरेक्ट प्लॅनचा. याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे. पहा, तुम्ही म्हणताल की सर जास्त काही फरक नाहीये, 1-1.5 पावणे 2% फरक आहे. इथंच आपलं चुकतं. जेव्हा आपण लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करतो तेव्हा 1% सुद्धा डिफरन्स खूप मोठा फरक करतो. एखादं उदाहरण देऊ अजून एक. पहा, या ठिकाणी मी कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला वाचता येत असेल, दिसत आहे तुम्हाला, हे आहे रेग्युलर प्लॅन आणि हा आहे डायरेक्ट प्लॅन. या ठिकाणी आपण गृहीत धरूया
ए नावाचा व्यक्ती आहे ज्याने 1,000 रुपयाची SIP सुरू केली आहे पर मंथ, आणि दुसऱ्या बाजूला बी नावाचे व्यक्ती आहे, त्याने सुद्धा 1,000 रुपयाची SIP सुरू केली आहे पर मंथ. आपण इमॅजिन करूया दोघालाही या ठिकाणी 15% या ठिकाणी ॲन्युअली रिटर्न भेटत आहेत. 15% रिटर्न कसे भेटतात, कुठे भेटतात, हे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला प्रूफ सुद्धा दिलेला आहे. या दोघांनी पण जी काही SIP केली आहे 1,000 रुपयाची, ती त्यांनी 30 वर्षापर्यंत केलेली आहे, बरोबर. मग 30 वर्षामध्ये 1,000 रुपयाने दोघांचे पैसे किती जमा झाले, तर 30 वर्ष गुणिले 12 महिने, 12×36 360 महिने झाले. 360 महिने गुणिले 1000 किती झाले, 3,60,000 रुपये दोघांचे जमा झाले. आता पहा, दोघांना 15% रिटर्न मिळालं. आपल्याला सुरुवातीला काय माहित होतं, हे जे काही रेग्युलर फंड आहे त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे, 2.22%, आणि डायरेक्ट फंडचा किती आहे, 0.85%. मग ह्या मिळालेल्या 15%मध्ये डायरेक्ट फंडनं काय केलं, 0.85% मायनस केलं, आणि रेग्युलर फंडनं काय केलं, 2.22% मायनस केलं. मग 2.22% मायनस केल्यानंतर याला रिटर्न किती मिळाले, 12.78%, आणि डायरेक्टला रिटर्न किती मिळाले, 14.15%. 12.78% जे काय रिटर्न्स कमवले आपण ते कमवले 38,45,733, आणि 14.15% आपण रिटर्न्स किती कमवले, 53,92,828. टोटल रक्कम किती झाली, रेग्युलर प्लॅनमध्ये 42 लाख झाली, आणि डायरेक्ट प्लॅनमध्ये किती झाली, 57 लाख झाली. 57 वजा 42 याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येते डायरेक्ट 15 लाखाचा फरक आहे. फक्त आपण एक जर गलती नाही केली तर. आपल्याला गलती कोणती करायची नाही, रेग्युलर प्लॅन घ्यायचा नाही. आपल्याला कोणता का असेना, लार्ज कॅप असू द्या, स्मॉल कॅप असू द्या, मिड कॅप असू द्या, तुम्हाला डायरेक्ट प्लॅन ग्रोथमध्ये गुंतवणूक करायची आहे. त्याच्यानंतर मिस्टेक नंबर 3, तिसरी महत्त्वाची कॉमन चूक काय होते, इन्व्हेस्ट इन ओनली वन फंड हाऊस. काय होतं आपलं, आपण या ठिकाणी वेगवेगळ्या असेटमध्ये गुंतवणूक करतो किंवा वेगवेगळ्या कॅपमध्ये गुंतवणूक करतो. लार्ज कॅपमध्ये करतो, मिड कॅपमध्ये करतो, स्मॉल कॅपमध्ये करतो. या ठिकाणी आपण काय करतो, हे तिन्ही जे काही SIP आहेत त्या एकाच म्युच्युअल फंड हाऊसमध्ये करतो. समजा HDFCचा असेल तर HDFCचा आपण मिड कॅप घेतो, स्मॉल कॅप घेतो, लार्ज कॅप घेतो, इंडेक्स फंड घेतो. असं नाही करायचं, डायव्हर्सिफाय करायचं. उदाहरणासाठी सांगतो, HDFCचं तुम्ही मिड कॅप घेऊ शकता, UTIचं तुम्ही स्मॉल कॅप घेऊ शकता, SBIचं तुम्ही या ठिकाणी लार्ज कॅप घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे डायव्हर्सिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर मिस्टेक नंबर 4 ती काय आहे, इन्व्हेस्ट इन ओनली वन कॅप ऑफ डिफरंट फंड हाऊस. म्हणजेच आत्ताच मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, पहा या ठिकाणी मी माझं स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे. माझ्या 3 SIP पर मंथ चलत असतात. पहिली SIP माझी जाते ICICI प्रुडेन्शियल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंडमध्ये जाते. दुसरी SIP जाते माझी ॲक्सिस स्मॉल कॅप फंडमध्ये डायरेक्ट ग्रोथमध्ये जाते, आणि तिसरी SIP जाते माझी मोतीलाल ओसवाल निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंडमध्ये जाते. तिन्ही SIP माझ्या प्रत्येक महिन्याच्या 27 किंवा 28 तारखेला या ठिकाणी SIP जात असतात. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, एकाच या ठिकाणी फंड हाऊसमध्ये पैसे टाकलेत का, ICICI किंवा मोतीलाल किंवा ॲक्सिस, बिलकुल नाही. वेगवेगळे फंड या ठिकाणी मी निवडलेले आहेत. यानं काय होतं, थोडंसं आपण या ठिकाणी डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. 5वी मिस्टेक काय आहे, तर या ठिकाणी आपण काय करतो माहिती आहे, सर्रास काय करतो, एखादा म्युच्युअल फंड आपण बघतो, त्याची हिस्ट्रीची रिटर्न बघतो आणि आपण काय करतो, स्विच करतो. म्हणजे एखाद्याच्या मित्राचं आपण SIP बघतो किंवा एखाद्याचे आपले शेजारी पाजारी असतात किंवा कोणीतरी आपल्याला या ठिकाणी सजेस्ट करतं की हा म्युच्युअल फंड चांगला आहे. मग आपण काय करतो, तर या ठिकाणी त्या म्युच्युअल फंड मागच्या 1 वर्षामध्ये किती रिटर्न दिले, मग 1 वर्षामध्ये रिटर्न जर जास्त असेल तर आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये गुंतवतो. असं बिलकुल करायचं नाही आहे. SIP कशी करायची आहे, तर तुमचा जो काही या ठिकाणी एकतर सगळ्यात महत्त्वाचं हे पाहिजे की तुमचा गोल फिक्स पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी बिलकुल त्याचा जो काही पास्ट परफॉर्मन्स आहे असं कधीच होऊ शकत नाही ना. एखाद्या म्युच्युअल फंडनं मागच्या 1 वर्षामध्ये 50% रिटर्न दिलं तर पुढच्या 1 वर्षामध्ये 50% देईलच का, तर बिलकुल नाही. त्यावेळेस मार्केटची कंडिशन थोडीशी फ्लॅट असू शकते, डाऊन साईडला असू शकते, बरोबर का नाही. मग या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत. त्यानंतर इग्नोरिंग फंड कॉस्ट, म्हणजे जेव्हा पण तुम्ही एखादा म्युच्युअल फंड खरेदी करता त्याच्यामध्ये 2 गोष्टी पाहायच्या आहेत तुम्हाला. एक तर एक्झिट लोड किती आहे आणि एक्सपेन्स या ठिकाणी रेशो किती आहे, या 2 गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही रेग्युलरमध्ये करत आहात की डायरेक्टमध्ये करत आहात, या गोष्टी तुम्हाला आवर्जून बघायच्या आहेत. 6वी मिस्टेक काय आहे, स्टॉप SIP इन डाऊन मार्केट. पहा, मी तुम्हाला माझ्या SIPचं का उदाहरण दिलं, मी माझ्या मते मला असं आठवतंय जवळपास 2.5 ते 3 वर्ष झालं मी कंटिन्युअसली SIP करत आहे मार्केटमध्ये शिस्तबद्ध पद्धतीमध्ये. दर महिन्याला मार्केट वरच्या साईडला असू द्या, मार्केट खालच्या साईडला असू द्या, मार्केट क्रॅश होऊ द्या, मार्केट खूप पळू द्या, मार्केट साईडवेजला असू द्या,
प्रत्येक परिस्थितीमध्ये मी SIP चालू ठेवली. SIP मी मागच्या 2.5 ते 3 वर्षापासून बिलकुल बंद केलेली नाही. सर तुम्ही एखादा प्रूफ देऊ शकता का? तर हो, नक्कीच देऊ शकतो. पहा, या ज्या काही माझ्या सर्व SIP सुरू झालेल्या आहेत त्या 28 फेब्रुवारी 2022ला झाल्या. पहिली इन्स्टॉलमेंट माझी म्हणजेच पहिली SIP गेली 28 फेब्रुवारीला. 28 मार्चला दुसरी SIP गेली. ही झाली पहिली, ही झाली दुसरी. आता लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर 29व्या क्रमांकाची SIP गेली 27 जून 2024ला आणि 30व्या क्रमांकाची SIP गेली 29 जुलै 2024ला. मग 31व्या क्रमांकाची SIP कधी येणार आहे? तर आता येणार आहे 28-29 ऑगस्टला येईल. बरोबर, सुट्टी जर असेल तर थोडंफार मागं पुढं होऊ शकतं. तर या ठिकाणी पहा 27 ऑगस्ट ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. आणि जर तुम्हाला असं अजून सांगायची गोष्ट म्हटली तर XIRR जो काही रिटर्न मिळालेला आहे आजपर्यंत 32% वर आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की 15% मिळतात, 12% मिळतात, 18% मिळतात, 10% मिळतात, याच्यावरती तुमचं लक्ष असलं नाही पाहिजे. तुमचं लक्ष कसं असलं पाहिजे? तुम्ही कशामध्ये गुंतवतात, तो फंड हाऊस चांगलं कामगिरी करतो की नाही, लार्ज कॅपमध्ये गुंतवतात, मिड कॅपमध्ये गुंतवतात की स्मॉल कॅपमध्ये गुंतवतात, तुमचं याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. रिटर्न ॲटोमॅटिकली मिळतात तुम्हाला ॲटलिस्ट म्युच्युअल फंडमध्ये 4 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, लॉंग टर्ममध्ये जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा ॲव्हरेजली रिटर्न खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. आणि सुरुवातीला 2-4 वर्ष काहीच होत नाही. 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष झालं की त्याच्यामध्ये कंपाऊंडिंगचा इफेक्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. 7वी मिस्टेक काय आहे? स्टॉप SIP इन डाऊन मार्केट. काय होतं माहिती आहे? जेव्हा मार्केट या ठिकाणी डाऊन असतं, बरोबर, आपण काय करतो? SIP स्टॉप करतो. आणि एकदा या ठिकाणी मार्केट असं वर 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 चाललं की आपण लगेच आता या ठिकाणी SIP सुरू करतो. असं बिलकुल करायचं नाही. जेव्हा तुम्ही डाऊन मार्केटमध्ये SIP चालूच ठेवतात तेव्हा काय होतं? तुमची जी काही कॉस्ट आहे ती ॲव्हरेज होत जात असते. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही मार्केटच्या टॉपला तुमचा NAV समजा 100 रुपये आहे, तो काही कालांतराने या ठिकाणी 95 झाला, काही कालांतराने या ठिकाणी 90 झाला, काही कालांतराने या ठिकाणी 80 झाला. तर प्रत्येक प्राइसला तुमचं या ठिकाणी ॲव्हरेज होत जात आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? उलट तुम्ही असं करू शकता, जेव्हा डाऊन येत असतं तुम्ही थोडंसं या ठिकाणी लमसम सुद्धा अमाऊंट टाकू शकता. क्लिअर? त्याच्यानंतरची महत्त्वाची मिस्टेक काय आहे? रिडीमिंग SIPs परमॅच्युअली. म्हणजे काय आहे? तुम्हाला गोल तर माहीत झाला आहे की बाबा मला या ठिकाणी 4 वर्षासाठी SIP करायची आहे, 8 वर्षासाठी SIP करायची आहे. आपल्याला काही थोडंसं काम लागलं की लगेच 2 वर्षानंतरच आपण SIP मोडतो, 1 वर्षानंतरच SIP मोडतो. असं बिलकुल करायचं नाही. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगतो, तुमच्याकडे समजा या ठिकाणी तुमची पगार समजा 30,000 रुपये महिना असेल, त्याच्यातील तुम्ही फक्त 10% टाका, म्हणजे 3,000 रुपयेच टाका. परंतु हे 3,000 रुपये पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही टाकले पाहिजे. म्हणून एकतर हा पर्याय असतो किंवा दुसरा पर्याय, तुमची जेवढी कॅपेबिलिटी आहे, समजा तुम्ही 3,000 नाही 1,000च टाकू शकता, तर ते 1,000 रुपयेच टाका. सुरुवातीला असं नका करू एकदम उत्साहानं की नाही मी 3 नाही 5ची करतो, परंतु पुन्हा फायनान्शियल प्रॉब्लेम आले की पुन्हा ते 5ची 3 करणं, 3ची 2 करणं, 2ची पॉज करणं, असं बिलकुल करायचं नाही. त्याच्यानंतर पुढची मिस्टेक आहे सेटिंग अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. म्हणजेच काय? सुरुवातीला सांगितलं होतं एखाद्या A नावाच्या फंड हाऊसने या ठिकाणी एका वर्षामध्ये 50% रिटर्न दिलं, तर आपलं लगेच काय होतं? 50% प्रत्येक वर्षी, 10 वर्ष जर 50% दिलं तर आपले पैसे एवढे बनतात. असं बिलकुल अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही आहेत. बरोबर? या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये, लार्ज कॅपमध्ये व्हॉलॅटिलिटीचं जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त असतं. त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी काय मिळत असतात? रिटर्न्स मिळत असतात. एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मी 3 कॅटेगरीमधील फंड दाखवले आहेत. 3च्या 3 या ठिकाणी इंडेक्स फंड आहेत. पहा, सुरुवातीला आहेत असे टॉप 2 फंड आहेत जे की निफ्टी 50 मध्ये भारतातील अव्वल 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मागच्या 3 वर्षात त्यांचं CAGR आहे जवळपास 15%. त्याच्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 म्हणजे हे जे काही पहिले 50 विद्यार्थी आहेत, म्हणजेच पहिल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये जे काही गुंतवणारे इंडेक्स फंड आहेत, त्यांनी काय केलेलं आहे? मागच्या 3 वर्षामध्ये 15% रिटर्न दिलेला आहे. 50च्या नंतर 51 क्रमांकापासून ते 100 क्रमांकापर्यंत हे काय झालं? नेक्स्ट 50 झालं. तर नेक्स्ट 50 मधील टॉप जे काही म्युच्युअल फंड आहेत त्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये 22% जवळपास या ठिकाणी परतावा दिलेला आहे. त्याच्यानंतर मिड कॅप जे काही 150 इंडेक्स आहेत, म्हणजे आपण सुरुवातीला जे पाहिले निफ्टी 50 ते 1 ते 50 कंपन्या, निफ्टी नेक्स्ट 50 ते 51 ते 100 कंपन्या आणि मिड कॅप 150 किती? 101 पासून 250. तर अशा प्रकारे याच्यामध्ये हे गुंतवले जातात. त्यांनी किती दिलं आहे मागच्या 3 वर्षामध्ये? तर 27% जवळपास दिलेला आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल निफ्टी 50 मध्ये जी काही व्हॉलॅटिलिटी
व्हॉलॅटिलिटी असते ती थोडीशी कमी असते. निफ्टी नेक्स्टमध्ये या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी जास्त असते आणि मिड कॅपमध्ये सुद्धा या ठिकाणी व्हॉलॅटिलिटी जास्त असते. जितकं जास्त व्हॉलॅटिलिटी कदाचित तितकं जास्त रिटर्न सुद्धा मिळू शकतं, परंतु रिस्क सुद्धा तेवढीच या ठिकाणी वाढत असते. त्याच्यानंतर या ठिकाणी मिस्टेक नंबर 10 काय आहे? नॉट इन्क्रीजिंग SIP अमाऊंट ओव्हर द टाइम. तुम्ही हे तर करता की मी 500 रुपयाची SIP सुरू करतो, 1000 रुपयाची SIP सुरू करतो, परंतु हे 15 वर्षांनी बी 1000 रुपयाची SIP ठेवायची का? तर बिलकुल नाही. तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे? तुमचं पेमेंट तर दर वर्षाला काही ना काही वाढणार आहे, बरोबर की नाही? किती जरी तुमचं पेमेंट कमी असलं जास्त असलं, ॲटलिस्ट 3%, 5%, 10% तरी पगार तुमचा वर्षाला वाढत असतो. मग त्याच प्रकारे काय करायचं? तुमच्या ज्या काही SIP आहेत त्या 5%, 10%, 15%, 20% तुम्ही वाढू शकता, बरोबर? या ठिकाणी अकॉर्डिंग युअर कॉर्पस तुम्ही हे वाढवू शकता. SIP इन्क्रीज करणं म्हणजेच काय होतं? महागाई सुद्धा इन्क्रीज होत जाते ना. समजा एखादी गोष्ट आज 100 रुपयाला आहे, पुढच्या वर्षी कदाचित ती 106 रुपये होत आहे, म्हणजेच 6% या ठिकाणी महागाई वाढली ना. मग त्याच प्रकारे तुम्ही SIP सुद्धा इन्क्रीज केली आहे. जेव्हा या ठिकाणी मार्केटमध्ये क्रॅश होतं किंवा मार्केट खूप पडतं, त्या ठिकाणी लमसम लगेच तुम्ही 2000, 5000, 10000, 20000 अशी अमाऊंट टाकून द्यायची. त्याच्यानंतर ड्युरिंग क्रॅशमध्ये बिलकुल SIP बंद नाही करायची. या गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केला आहे? जेव्हा पण आपण SIP करतो, या SIP मध्ये काही कॉमन 10-12 मिस्टेक आहेत. त्या मिस्टेक कोणत्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी हे व्हिडिओ, हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण येत असेल, एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर नक्की कमेंट करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका. नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.